स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेनं अपलोड केलेला 370 रुपयांच्या बिर्याणीचा व्हिडिओ व्हायरल झाला. हे एक दृष्टीनं बरंच झालं, कारण त्या निमित्तानं का होईना समाजातल्या अनेक पुरुषांची मानसिकता उघड झाली. या पुरुषांच्या मानसिकतेबरोबर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय, तो म्हणजे सेजल पवार नावाच्या मुलीचा व्हिडिओ, ज्यामध्ये ती पुरुषांच्या साईजबद्दल, एका डेड बॉडीच्या साईजबद्दल, अशा काही गोष्टींच्या बद्दल बोलते. त्यामुळे स्त्रियांची देखील मानसिकता उघड झाली आणि आजकाल कोणत्या भाषेत, कोणत्या लेवलवरती या गोष्टी चालतात ते देखील उघड झालं. पण या सगळ्यामधून सगळ्यात जास्त उघडा पडला आणि उघडं पडणं गरजेचं होतं, तो म्हणजे प्रणित मोरे. प्रणित मोरेची कॉमेडी, प्रणित मोरे ज्या पद्धतीचं क्राऊड वर्क करतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि तो ज्या पद्धतीनं लोकांना प्रोवोक करून त्यांच्याकडून या गोष्टी काढून घेतो आणि त्याच्या जीवावर व्ह्यूज मिळवतो आणि ते त्याला डिस्ट्रीब्युशन मिळवून देतात आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवतात. कारण गेली 15 वर्ष झाकीर खान, त्याचबरोबर वरुण ग्रोवर यांच्यासारखे लोक काम करतायत. बस्सी आलाय, अभिषेक उपमन्यू, किंवा अगदी नवीन न्यू एजमध्ये म्हटलं तर हर्ष गुजराल सारखे लोक आहेत. अनेक लोक स्टँडअप कॉमेडी करतात, पण ते त्यांच्या स्टँडअप कॉमेडीसाठी फेमस आहेत. प्रणित मोरे त्याच्या स्टँडअप कॉमेडीसाठी फेमस नसून तो त्याच्या क्राऊड वर्कसाठी फेमस आहे, आणि ते क्राऊड वर्क असं आहे ज्यामध्ये तो समोरच्या माणसातला पशु बाहेर आणतो आणि त्याला अशा गोष्टी कन्फेक्स करायला लावतो ज्या लोकांना सांगायची इच्छा असते, आणि त्याच्यासाठी एक स्टेज दिल्यामुळे ते फेमस होतात. नेमकं या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीमुळे प्रणित मोरे उघडा पडला. बरं झालं असं मी का म्हणतोय, आणि प्रणित मोरेची नेमकी स्टाईल काय आहे, त्याचा कॉमेडी काय आहे, आणि तो का जबाबदार आहे या सगळ्या गोष्टीला. सेजल पवारपेक्षा किंवा हिमांशू जांगरापेक्षा, ते दोघं जरी जबाबदार असले तरी त्यांच्यापेक्षा जास्त प्रणित मोरे का आहे जबाबदार, ते सांगतो तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी माना. प्रणित मोरेच्या गुरगावमधल्या जे स्टँडअप कॉमेडी शो होता त्यातला एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्याच्यामध्ये हिमांशू जांगरा नावाचा एक हरियाणवी माणूस आहे, जो गुरगावचाच आहे, आणि तो ह्या गोष्टी सांगतोय की 370 रुपयाची बिर्याणी मी डेटिंगच्या वेळेला एका मुलीला खायला दिली. ती माझ्यापेक्षा 28 वर्षाची होती, म्हणजे मोठी होती, आणि तिला मी बिर्याणी दिली. ती म्हणाली मी मला घरी सोड वगैरे, पण मग मी तिला म्हणालो की मी 370 रुपये खर्च केले, वसूल तर करायला पाहिजे. मग तिला पार्कमध्ये घेऊन गेलो वगैरे वगैरे. त्यानं गोष्टी सगळ्या सांगितल्या. मग कशा पद्धतीने त्या वसूल करायचा प्रयत्न केला हे सांगितलं. आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे प्रणित मोरे ज्या पद्धतीने या गोष्टी एन्जॉय करत होता आणि त्या माणसाला पुढची स्टोरी सांगायला प्रोवोक करत होता. तो त्याला एक प्रकारे आणखी जास्त काहीतरी व्हायरल होण्यासारखा कॉन्टेंट देण्यासाठी प्रोवोक करत होता, जेणेकरून त्यानं आणखी जास्त ओपनली काही गोष्टी सांगाव्यात, आणि त्यानं ओपनली सांगितल्या आणि हा व्हिडिओ त्यानं अपलोड केला. याच्यानंतर त्यानं सेजल पवारचा एक व्हिडिओ अपलोड केला. या सेजल पवार ही जी मुलगी आहे ती एक डॉक्टर आहे, आणि ती जेव्हा तिच्यासमोर एक डेड बॉडी आणली गेली त्यावेळेला कशा पद्धतीने त्या डेड बॉडीवरती काम केलं जातं हे सांगताना ती साईज असा एक शब्द बोलली, आणि त्यानंतर जे काही बोलायचं ते प्रणित मोरे स्वतःच बोलला. आता 370 रुपयाच्या बिर्याणीमध्ये असू दे किंवा सेजल पवारच्या व्हिडिओमध्ये असू दे, एक गोष्ट ऑब्झर्व करा, सेजल पवार फक्त साईज असा शब्द बोललेली होती, म्हणजे साईज वगैरे. त्यानंतरचं जे पुढचं होतं, चाचा का तो छोटा आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी प्रणित मोरे बोललाय. ती मुलगी याच्यानंतर जास्त काही बोललेली नाही, हा प्रणित मोरे बोललाय, कारण त्याला या गोष्टी तिच्याकडून स्पष्टपणे बोलवून घेता आल्या नाहीत, म्हणून तो त्या बोलला. ज्या हिमांशू जांगराकडून त्यानं स्पष्टपणे बोलवून घेतल्या, आणि त्याला देखील त्याने एक प्रकारे दाद दिली. त्याला पीक गुडगाव कॉन्टेंट असे त्याला दाद दिली. त्याच्यानंतर त्याला असं प्रोवोक केलं की त्यानं आणखी जास्त गोष्टी रिव्हील कराव्या, आणखी जास्त डिटेल्स सांगाव्यात, जेणेकरून क्राऊड जे बसलेला होतं तो सगळा क्राऊड ओरडायला लागावा, त्यांनी त्याला चिअर करावं. या सगळ्या गोष्टी होत्या. तिथं भलेही स्त्रिया असल्या आणि काय असलं तरी पुरुषांच्या दृष्टीनं स्त्री म्हणजे एक वस्तू आहे. ही वस्तू त्या वस्तूसारखीच वापरली पाहिजे, अशा पद्धतीने सांगायचा प्रयत्न या ठिकाणी प्रणित मोरे देखील करत होता, हिमांशू जांगरा देखील करत होता. त्यामुळे हे दोघे देखील रिस्पॉन्सिबल आहेत. पण प्रत्यक्षात मी म्हणतो की प्रणित मोरे जास्त रिस्पॉन्सिबल आहे, कारण प्रणित मोरेनं हे स्वतः व्हिडिओ अपलोड केलेत. तो आत्ता म्हणतोय की हे जे काही झालं ते लॅप्स ऑफ जजमेंट होतं, माझ्याकडून चूक झाली, पण प्रत्यक्षात हे लॅप्स ऑफ जजमेंट नव्हतं. लॅप्स ऑफ जजमेंट असतं तर त्याला एखादी दुसरी गोष्ट करताना कळली असती. त्यानं पहिल्यांदा व्हिडिओ अपलोड केला तेव्हा त्याला माहिती होतं की याच्यातून आपल्याला जास्त व्ह्यूज मिळणार आहेत, आपल्याला जास्त डिस्ट्रीब्युशन मिळणार आहे, आपण फेमस होणार आहे, जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचणार आहेत, त्यामुळे जास्त कॉमेडीचे शोज आपण विकू शकू, आपली तिकीटं विकू शकू, आणि त्याच्या जीवावरती आपला धंदा चालू ठेवता येईल. सेजल पवारच्या वेळेला पण त्यानं मग ती चूक केली का? नाही. त्याला हे माहिती होतं की अशा प्रकारचा प्रोवोकेटिव्ह कॉन्टेंट टाकला की आपल्या जो ऑडियन्स आहे
तो आपल्या कार्यक्रमामध्ये पोहोचतो आणि तो अशा पद्धतीची स्वप्न घेऊनच येतो की आपण देखील जायचं आणि अशा प्रकारची व्हायरल स्टोरी सांगायची, जेणेकरून मग लोकांच्या पर्यंत आपला चेहरा जाईल, आपलं नाव जाईल आणि आपण देखील फेमस होऊ. कारण प्रत्येकाला प्रणित मोरेच्या शोमध्ये हेच पाहिजे असतं की तो आपल्याला संधी देईल आणि आपण अशा प्रकारचा काहीतरी कॉन्टेंट करू. स्टँडअप कॉमेडीचं एक वेगळं गणित असतं. स्टँडअप कॉमेडीचे व्हिडिओ जसे जनरली यूट्यूबर्स व्हिडिओ टाकतात तशा पद्धतीने टाकता येत नाहीत किंवा इंस्टाग्रामवर देखील टाकता येत नाहीत, कारण स्टँडअप कॉमेडी ही एकदा लिहिली जाते आणि पुढं वर्षभर ते शोज वेगवेगळ्या शहरांमध्ये स्टँडअप कॉमेडियन्स करत असतात. अशा प्रकारचे शोज इतर सगळे कॉमेडियन्स करतात. पण इथे एक गोष्ट असते की स्टँडअप कॉमेडीतला एकदा संपूर्ण देशाचा सगळा दौरा झाला की मग त्यातले व्हिडिओ थोडे थोडे करून ते रिलीज केले जातात आणि यूट्यूबवरती टाकले जातात, जेणेकरून मग ते जनरल पब्लिक बघू शकतं, कारण ते फ्री असतं. पण जोपर्यंत ते पब्लिक केलं जात नाही तोपर्यंत ते शो टाकले जात नाहीत यूट्यूबवरती. आणि इथंच स्टँडअप कॉमेडियनची सगळ्यात मोठी गोची असते. आणि यासाठीच हे क्राऊड वर्क जे करतात ते यासाठी करतात, कारण क्राऊड वर्क हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं, स्पॉन्टेनियस असतं आणि त्या ठिकाणी जे काही विनोद होतात, जोक होतात ते तिथले तिथले असतात आणि ते कधीही रिपीट होत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचं क्राऊड वर्क यूट्यूबवरती टाकता येतो, त्यातून व्ह्यूज घेता येतात, त्यातून पैसा मिळवता येतो आणि त्यातून रीच सुद्धा मिळवता येते. पण अशा प्रकारचे स्टँडअप कॉमेडीमधले जे क्राऊड वर्क असतं, या क्राऊड वर्कमध्ये जे फेमस लोक आहेत त्यांचं क्राऊड वर्क बघितलं तर बस्सीचे जर क्राऊड वर्क बघितलं तर त्या क्राऊड वर्कमध्ये एक मजा असते आणि एक लाईन कधीही क्रॉस केली जात नाही. कारण बस्सी हा स्वतःचे जोक करण्यासाठी फेमस आहे. हर्ष गुजराल स्वतःचे जोक करण्यासाठी फेमस आहे आणि तो ते जोक करतो आणि त्या जोकवरती लोक हसतात. पण प्रणित मोरेच्या स्टँडअपमध्ये एक वेगळेपण असतं. त्यामुळे प्रणित मोरेचा स्टँडअप कॉमेडी शोला काहीही किंमत नसते. त्याच्या जोकवरती कोणी हसत नाही. प्रणित मोरेची जो क्राऊड वर्क आहे त्या क्राऊड वर्कसाठी लोक येतात आणि त्यासाठीच पैसे देतात, कारण त्याच्या क्राऊड वर्कमध्ये तो लोकांना अशा प्रकारची संधी देतो जेणेकरून लोक फेमस होण्यास त्यांना मदत मिळते. म्हणून लोक तिथे येतात. लोक अशा प्रकारचं प्रोव्होकेटिव्ह आपल्या स्टोरीज सांगतात, कारण अशा स्टोरी सांगायला संधी तो देतो हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्या शोमधली सगळ्यात मोठी गोष्ट हीच असते की क्राऊड वर्क आणि क्राऊड वर्कमध्ये क्राऊडला मिळणारी संधी, विशेषतः हिमांशू जांगरासारखे जे पिसाटलेले लोक असतात त्यांच्यासाठी मिळणारी संधी. त्यामुळं तिथं लोक येतात ते त्यासाठीच येतात, ते त्याला माहिती आहे, म्हणून तो अशा प्रकारचा कॉन्टेंट करतो आणि तो पुढं व्हायरल करतो, जेणेकरून पुढच्या शोला जास्त गर्दी होते आणि ती गर्दी त्याला अशाच लोकांची पाहिजे असते जी अतिशय भन्नाट भन्नाट आणि अगली अगली अशा प्रकारच्या स्टोरीज सांगतील, ज्या जास्त व्हायरल होतील. जास्त व्हायरल होण्याच्या नादात प्रणित मोरेनं हे सगळं केलेलं आहे. प्रणित मोरे यासाठी जास्त रिस्पॉन्सिबल आहे. प्रणित मोरेला जेव्हा सोलापूरमध्ये त्याच्यावरती हल्ला झाला त्यावेळेला त्याला अनेकांनी सपोर्ट केला होता, कारण तो त्याचा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन होता, त्याचं मत मांडण्याचा किंवा विनोद करण्याचा त्याचा अधिकार होता. अनेक लोकांनी त्याला सपोर्ट केलेला होता आणि तो करायला पाहिजे होता, आम्ही देखील केलेला होता. पण ज्या पद्धतीनं तो पैशासाठी या सगळ्या गोष्टी करतोय, ज्या पद्धतीनं त्याचं एकूण कॉमेडी कल्चर आणायचा प्रयत्न चाललाय, हे कॉमेडी कल्चर भारतासारख्या देशामध्ये चालणारं नाही, ते वाईट आहे. दुसरी एक गोष्ट त्याने केली ती म्हणजे काही महिन्यांपूर्वी किंवा कदाचित मागच्याच महिन्यात त्यानं कोल्हापूरमध्ये एक शो केला आणि कोल्हापूरमध्ये त्यानं जो शो केला तो हिंदीमध्ये केला. कोल्हापूरसारख्या शहरामध्ये महाराष्ट्राचं जे हृदय आहे असं आपण म्हणू, त्या शहरामध्ये जाऊन प्रणित मोरेसारखा जर मराठी माणूस हिंदीमध्ये शो करत असेल तर त्याचं काय कारण आहे, याचं उत्तर प्रणित मोरेच देऊ शकतो. कारण कितीही काही असलं, तुमच्या आयोजकांनी काहीही सांगितलं असलं तरी तुम्ही त्या भागाचा, त्या भाषेचा तरी सन्मान करायला पाहिजे होता. जिथला क्राऊड 99% मराठी आहे तिथला व्हिडिओ किंवा तिथला जो प्रोग्राम आहे तो हिंदीमध्ये का होतो हे आम्हाला समजत नाही. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पण तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल, प्रणित मोरेबद्दल काय वाटतं? या सगळ्या प्रकरणाला हिमांशू जांगरा जास्त जबाबदार आहे, सेजल पवार जबाबदार आहे की प्रणित मोरे जबाबदार आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.